संघ झाला आहे. आता घरी जायचं. आज आमच्याकडे येईल आता आम्ही घरी चाललो. मी चहा करते माझ्यासाठी. नाही करते नाही फक्त गरम करते. खोकला माझा बऱ्यापैकी क्लिअर झाला. दूध दूध एवढंच आहे. दूध नाही आहे. हे बिस्किट खाणार आहे त्यासोबत. काय काय खाणार आहे सगळं आज दाखवणार आहे. आज संडे भरपूर खाणार आहे आज मी. मग काय बनवणार आहेस? मदत करते भाज्या काय भाज्या काय आणून जाईल. सगळं तो भाजीवाला आहे ना रेडी पीस करणारे सगळं रेडीमेड सगळं कापलेलं भेटतं. अरे साबण आता गोळ्या घेऊन झाल्या आहेत. बिर्याणीची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. आता आम्ही चाललोय दूध आणायला. जेंट्स वस्तू तिथून आम्ही पेट्रोल भरलं आहे. आता गाडी फास्ट जाणार आहे. जितकं लांब जाता येईल तितकं लांब जाणार आहे. काय जेवण आहे? कल्याणमध्ये जिथे गर्दी असेल तिथे बनणार आहे. आज संडे आहे आणि आज घरात आहे व्हेज दम बिर्याणी. त्याला सामग्री अशी व्यवस्थित करून ठेवतो म्हणजे करायला इझीच आहे. हे जेंट्स लोकांना देते मुलाला. आता माझी बऱ्यापैकी तयारी बिर्याणीची झाली आहे. आता हे सामान काढून ठेवले. आलं लसणाची पेस्टसाठी पप्पाला निवडायला दिले. तांदूळ धुवून भात करायला मम्मीकडे दिलाय. बाकी मी भाज्यांची सामग्री करणार आहे त्याला दम देणार आहे. ओके बघूया काय काय होतं ते. याचं रेडीमेडवाला पॅकेट भेटतं आमच्या इथे. त्यात बीन्स, फ्लावर, वाटाणा असं मिक्स आहे. ते डायरेक्टली भाजी करत असतो. ओनली 30 रुपीज. भाज्या थोडंसं धुवून घेतो. चांगल्या भाज्या ऑफिसला त्या बायकांसाठी तर हे मम्मी कापणार आहे. यात मी फ्लावर हे सगळं मिक्स भिजत ठेवलं आहे. कढीपत्ता भिजत ठेवलाय. सॉरी हे दही आणि हे कढीपत्ता मिरची. हा दावतचा पुलाव बासमती राईस यूज करणार आहे जो डीमार्टमधून आणलेला आहे. याच्यात माप रबर नाही लावायचं. तुम्ही लोकांना दिलं असं हां का असं पॅक करायचं. मस्त त्या धुवून घेतलं आहे. याच्यामध्ये त्या भाज्या थोडीशी पेस्ट ठेवलं. गरम मसाले पण टाकले. त्यानंतर बाकीचे बिर्याणी मसाले टाकले. बिर्याणी मसाला नाही आहे वाटतं. आहे का? मी मला बोलली असते तुम्ही आणलं असतं. बिर्याणी मसाला नाही आहे. आणू का? मसाला, हळद,
धना पावडर टाकला. मॅगी मसाला पण आपल्याला लागणार आहे, तो आपण नंतर टाकायचा. मीठ टाकायचं, मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण भातात पण ॲड होणार आहे. चांगलं आहे बघा. भाज्या दही न टाकता मिक्स करायचं म्हणजे भाज्या असं एकत्र येतात. असं हे भाज्या सगळे एकत्र छान असे मिक्स होते. त्यानंतर दही ॲड करायचं. अजून याच्यात बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि हा एक आहे मॅगी मसाला. आता तर फोडणीला पण टाकता येईल, तर मी आता पण टाकून ठेवते. ह्याच्यात आपल्याला मिरची पण टाकायची आहे. मिरची धुतलेली आहे, ही पण टाकायची आहे. प्लस ह्याच्यामध्ये कोथिंबीर जी आपण धुवायला ठेवलेली ते सुद्धा टाकायची. शाही बिर्याणी मसाला हा थोडा टाकला आपण, गरम मसाला टाकला. वास आला ना. आता ही असं काहीसं दिसायला लागलं मसाला टाकल्यावर. वास आता एकदम मस्त यायला लागला. अजून हा शिजायचा आहे, मग अजूनच चांगला लागणार. हा इथे राईस करायला ठेवला म्हणजे आपल्याला 80% शिजवायचं आहे फक्त. काढेल तांदूळ असा 80% शिजवायचा फक्त. आता याच्यात टाकायचं तेल. हा कांदा आहे आणि तळूया आपण. कांदा हा लाल झाला आहे. थोडासा कांदा, टोमॅटो टाकतो, मग टाकतो झंगा मार. हा जो कांदा आहे तो थोडासा गार होते टाकून मला तर वेळ नाही त्याला थोडंसं टाकून भाज्या फायनली याच्यात टाकायचं. त्याला थोडं शिजूया, त्यामुळे झाकण ठेवतो याच्यात. गॅस बंद करते. कच्ची राहील मला राहू दे. थोडा वेळ हाय फ्लेमवर, त्याच्यानंतर मग लो फ्लेमवर ठेवूया. टाकायचा टाकला. हा आता भात रेडी झाला आपला. मी आता ब्लॅक कॉफी पिली. स्टार्टिंगला मी जेव्हा चालू केलेली ना तेव्हा मला ती आवडत नव्हती. मे बी चिवेचे चोचले, बट आता थोडी आवडायला लागली. जास्त नाही पण थोडी. मी हा अर्धा ग्लासच घेते सध्या. उन्हाळा आहे त्याच्यामुळे सुद्धा माहिती ब्लॅक कॉफी गरम गरमच पिया म्हणजे टेस्ट लागते, थंड आल्यावर मजा नाही. जाम कडू. ब्लॅक कॉफी पिल्याने कोणतेच आजार होत नाही. ब्लॅक कॉफी पिल्याने कोणते आजार होतात.
आरती झाली आता आमची. मी आता ना पिंटोराचे ओट्स करते. मी ओपनच होत नाही. आता याला ना एक स्पून घ्यावा लागेल टाकायला. आता सध्या ना एकच चमचा टाकतो कारण त्याशी टाकला होता ना. ओट्स करते. त्या दिवशी ना थोडी वेळ लागली मला कारण सवय नाही खायची. बट मी ट्राय करणार आहे. आणि आता मी थोडंसं वेगळं करणार आहे. त्याच्यात थोडंसं ना एकदम ना की बरोबर मी हे अमूलचं कंडेन्स मिल्क टाकणार आहे. थोडंसं नावाला एकदम अजिबात नाही असं. बस एवढंच टाकणार. ते मिक्स करणार. मला ॲक्च्युली केळ्यासोबत खायचं नाही. आज मला खूप जास्त भूक लागली त्यामुळे काहीतरी खायला लागणार आहे म्हणून मी असं. आपण आता मी आज रात्रीचं जेवण म्हणून मी सकाळचाच भात खातो जो मी केला होता. जास्त मुरलाय. एकदा खाऊन बघ. एक घास त्यातलं काय ते असेल तर काढलं सगळं. भाताला चव गेली.